लग्न होऊन सासरी आले, तर दुसऱ्याच दिवशी माझ्या डोक्यावर अर्धांग वायू झालेल्या सासूबाईची जबाबदारी आली. सासूबाई दिवसभर खाटेवर पडून असायच्या आणि नवरा घरी होता. त्यामुळे त्यांची सगळी घाण मलाच साफ करायची. मला खूप राग यायचा, पण मी गप्प बसून सगळं सहन करायचे. एक दिवस मी त्यांना अंघोळ घालत होते, तेव्हा त्यांच्या अंगावर कडक ऊन येत होतं आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. मी पटकन खाट उचलून सावलीत ठेवली. त्याच क्षणी सासूबाईंनी एक उचकी दिली आणि त्यांचा प्राण गेला. त्याच खाटेवर त्यांना अंघोळ घातली. जेव्हा त्यांना अंत्यविधीसाठी घेऊन गेले, तेव्हाच मी त्याच खाटेवर आडवी झाले आणि आकाशाकडे पाहू लागले. अचानक माझी नजर जवळच्या झाडावर गेली आणि मी झटकून उठून बसले. झाडावर पानांच्या गर्दीत एक मंडक लपवलेलं होतं. ते काढून उघडताच मी खूप सुंदर आणि देखणे होते. माझ्यासाठी मोठमोठ्या घरातून स्थळं आली होती. पण माझ्या वडिलांनी एक साध्या कष्टाळू आणि गरीब मुलाला पाहून माझं लग्न लावून दिलं. माझ्या नव्या आयुष्याची सुरुवात सासूबाईची अर्धांग वायू झालेली खाट आणि घाणेरड्या वासाने भरलेली खोलीतून झाली. माझं सगळं सौंदर्य रोजच्या सेवेत कोमेजून गेलं. माझा नवरा घरी होता, पण खूप चांगला माणूस होता. मी दिवस-रात्र सासूबाईंची स्वच्छता, सेवा आणि त्यांची असहाय्यता सहन करत होते. मला अनेकदा माझ्या वडिलांचा राग यायचा, की त्यांनी मग फक्त मुलांचा चांगुलपणा आणि साधेपणा पाहिला, पण मी कधीही तोंडाने तक्रार केली नाही. मी स्वतःला परिस्थितीनुसार बदलण्याचा प्रयत्न केला. आतून तुटत होते, पण संयमाचा हात सोडला नाही. गल्लीतल्या बायका माझ्या हिमतीचं कौतुक करायच्या, पण माझ्या आत एक पोकळी नेहमीच राहायची. माझ्या नवऱ्याचं घर 2 खोल्यांचं होतं. एक खोली आमच्या दोघांसाठी आणि दुसरी सासूबाईसाठी होती. सासूबाईंची अवस्था अशी होती, की त्या स्वतःच काहीच करू शकत नव्हत्या. अंथरुणात पाय पडून राहायच्या. कधी लग्न थांबवू शकायच्या नाहीत, कधी काहीतरी खायला मागायच्या, तर कधी फक्त छताकडे एकटक पाहत राहायच्या. त्यांच्या डोळ्यात एक उदासी अडकलेली असायची आणि माझ्या हातात नेहमी साफसफाईचं सामान असायचं. दिवस-रात्र एकाच चक्रात फिरत होते. सकाळी उठल्याबरोबर सासूबाईचा अंथरूण साफ करणे, त्यांना अंघोळ घालणे, कपडे बदलणे आणि जेवण बनवणे सुरू व्हायचं. नवरा सकाळीच रोजंदारीवर कामाला जायचा आणि रात्री थकून भागून परत यायचा. त्याच्या चेहऱ्यावर नेहमी एक थकवा असायचा, पण त्याच्यासोबत एक आपुलकी असायची. तो मितभाषी होता, पण त्याने कधीच माझा अपमान केला नाही. कधी माझ्यावर हा आवाज उचलला नाही. हे एकच गोष्ट जिने मला सावरून ठेवलं होतं. मी एक दिवस खूप आजारी पडले. खूप ताप आणि थंडी वाजत होती. मनात एक विचित्र अस्वस्थता होती. पण त्या दिवशीही मी सासूबाईचं अंथरूण साफ केलं, जेवण गरम केलं आणि रात्री नवऱ्याची वाट पाहत राहिले. जेव्हा तो आला तेव्हा माझी अवस्था पाहून तो दचकला. पहिल्याच दिवशी पहिल्यांदाच मी त्याच्या डोळ्यात काळजी पाहिली. त्याने मला पाणी दिलं, गोळ्या आणून दिल्या आणि स्वतःच्या हाताने माझ्या कपाळावर पाण्याच्या पट्ट्या ठेवल्या. त्याच्या त्या स्पर्शात इतके आपलेपण होता की माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो काहीच बोलला नाही. फक्त शांतपणे माझ्याजवळ बसून राहिला. ती रात्र माझ्यासाठी एक नवीन आशा घेऊन आली होती. मला वाटलं कदाचित आयुष्य परिपूर्ण नसतं, पण प्रेमाचे काही क्षण ते सहन करण्यासारखं नक्कीच बनवतात. कधी-कधी रात्री सगळे झोपल्यावर मी अंगणात उभी राहून आकाशाकडे पाहायचे. तारे मोजायचे आणि मनातल्या मनात विचार यायचा की या ताऱ्यांसारखं चमकणारं नशीब मला का नाही मिळालं. पण लगेच मी माझ्या मनाला समजवायचे. मला माहीत होतं की माझी परीक्षा आहे आणि यामागे देवाचा काहीतरी मोठा हेतू असणार. माझी आई नेहमीच म्हणायची, जी स्त्री संयम ठेवते, देव तिच्यासाठी चांगले दिवस नक्कीच आणतो. मी याच गोष्टींना माझ्या आयुष्याचा आधार बनवलं होतं. दिवस जात होते. माझं सौंदर्य तर कोमेजून गेलं होतं. पण माझ्या आत्म्यात एक ताकद निर्माण होऊ लागली होती. मला जाणीव होऊ लागली होती की कदाचित मी स्वतःसाठी काही नसले तरी माझ्या देवाच्या जवळ माझं एक मोठं स्थान आहे. लग्नानंतर मी काय काय स्वप्न पाहिली होती. वाटलं होतं नवऱ्यासोबत कधीतरी बाजारात जाईन, बांगड्या घेईन, एक नवी साडी घेईन, मुलांचे कपडे घेईन. पण इथे तर वेगळंच चाक उलटंच फिरत होतं. ना आनंद, ना करमणूक, ना शांतता. कधी-कधी जुने दिवस आठवायचे, जेव्हा मी आईसोबत बाजारात जायचे.
किंवा बहिणीसोबत हसायचे, खेळायचे तेव्हा मन रडायला लागायचं. कधी स्वतःवर चिडायचे, कधी देवावर. वाटायचं फक्त एक दिवस असा मिळावा ज्यात माझ्यासाठी काहीतरी असेल. फक्त माझ्याचसाठीच. सासूबाईची तब्येत दिवसेंदिवस बिघडत चालली होती. त्यांना सारखी लघवी व्हायची. कधी रात्री किंचाळून उठायच्या, कधी वेदनेने कण्हाळायच्या. त्यांच्या किंगाळे माझ्या स्वप्नांना चिरून टाकायच्या. नवऱ्याची परिस्थिती ही काही खास नव्हती. तो जे काही कमवायचा ते सगळं घराचं रेशन, औषध आणि इतर गरजांमध्ये संपून जायचं. मी त्याच्याकडे कधी काही मागितलं नाही आणि तोही माझ्यासाठी कधी काही आणू शकला नाही. त्याच्या नजरेत फक्त एक प्रकारची लाज दिसायची. पण तो कधीच बोलून दाखवत नसे. त्याची शांतता माझ्यासाठी तलवारीसारखीच होती. तो स्वतःही हतबल होता. पण मला माहीत होतं की त्याला माझ्यासाठी काहीतरी करायचं आहे. पण त्याच्याकडे काहीच नव्हतं. अनेकदा आरशासमोर उभी राहून मी स्वतःला विचारायचे, मी तीच मुलगी आहे का, जिला कधी सौंदर्याचं प्रतीक मानलं जायचं? माझ्या मैत्रिणी म्हणायच्या, तुझ्यावरून तर नजरच हटत नाही. तू एखाद्या राजकुमारीसारखीच दिसते. पण आज जेव्हा मी त्याचे फोटो सोशल मीडियावर बघते, त्या आनंदी आयुष्य जगत होत्या. त्यांची मुलं, त्यांच्या गाड्या, त्यांचे सजलेले चेहरे, हे सगळं पाहून माझे डोळे पाणावायचे. मी साध्या आयुष्याची निवड केली होती. मी माझ्या वडिलांनी केली होती आणि मी तर फक्त ते एक आज्ञाधारक मुलगी होते, जे वडिलांच्या इच्छेला आपलं नशीब मानलं होतं. आता जेव्हा गल्लीतल्या बायका यायच्या, तेव्हा त्या माझ्या सौंदर्याची तारीफ करण्याऐवजी माझी कीव करू लागल्या होत्या. बिचारी आहे, तरुण, पण अवस्था बघा कशी झाली. जणू 40शीची वाटते. त्या खरंच बोलायच्या, पण त्यांचं प्रत्येक वाक्य माझ्या हृदयावर घाव करत असे. असं वाटायचं मी स्वतःलाच समजवण्याचा प्रयत्न करायचे, की कदाचित देव माझ्या संयमाचं फळ कोणत्यातरी वेगळ्या रूपात देईल. कदाचित ही माझी परीक्षा माझ्या पुण्याईत भर टाकत असेल. मी माझ्या मनाला आधार देण्याऐवजी देवाकडे धावा करू लागले. अनेकदा रात्री जागून देवाला साकडं घालायचे, की त्याने मला हिंमत द्यावी, धैर्य द्यावं आणि त्यातून बाहेर पडण्याचा काहीतरी मार्ग दाखवावा. काही दिवसानंतर माझ्या नवऱ्याच्या ऑफिसला मालक साहेब काहीतरी वैयक्तिक कामासाठी आमच्या घरी आला. मी नेहमीप्रमाणेच सासूबाईच्या खोलीत साफसफाई करून बाहेर आले होते. माझ्या कपाळावर घाम चमकत होता, हातावर झाडूचे वळ उठले होते आणि कपड्यावर स्वच्छतेचे डाग होते. माझा पदर डोक्यावरून खाली आला होता आणि मी पटकन डोकं झाकण्याचा प्रयत्न केला. पण कदाचित उशीर झाला होता. तो दारात येऊन उभा राहताच माझी नजर त्याच्या नजरेला मिळाली. तो एका क्षणासाठी थबकला आणि जणू काहीतरी अनपेक्षितपणे घडलं होतं. तो क्षण तिथेच गोठून गेला. मी लाजेने मान खाली घातली आणि आज मी इतक्या अव्यवस्थितपणे बाहेर का आले याबद्दल मी मनातल्या मनात स्वतःलाच दोष दिला. त्याची नजर माझ्या चेहऱ्यावर, माझ्या घामाने भिजलेल्या केसावर आणि कदाचित माझ्या थकलेल्या पण अजूनही शिल्लक असलेल्या सौंदर्यावर खेळली होती. मी मुद्दामच मोठ्या आवाजात नवऱ्याला हाक मारण्याचा बहाणा केला. अहो, ऐकलत का? पण मला माहीत होतं की तो कामावर गेला आहे. मी म्हणाले, ते ना घरी आहेत. तुम्ही काही निरोप असेल तर सांगा. पण तो थांबला. म्हणाला, नाही. फक्त एक महत्त्वाचा कागद द्यायचा होता. मी स्वतःच देईन संध्याकाळी. काही हरकत नाही. मी अर्धा दरवाजा बंद करून त्याच्यासमोर उभे राहण्याचा प्रयत्न केला. पण माझ्या मनातली अस्वस्थता वाढतच होती. मी दार बंद होताच माझं हृदय जोरजोरात धडधडू लागलं. मी दाराला पाठ टेकून एक मोठा श्वास घेतला. घरातील शांतता ही मला त्या क्षणी शांत करू शकत नव्हती. माझ्या सासूबाई अंथरुणावर पडून होत्या. त्यांच्या श्वासांचा आवाज माझ्या हृदयाच्या ठोक्यामध्ये मिसळून गेला होता. मी अशा अवतारात बाहेर का आले म्हणून स्वतःलाच दोष दिला. पण त्यात माझी चूक नव्हती. मी तर फक्त घराच्या कामात गुंतले होते. तरी माझं मन एका अनोळखी भीतीनं भरून गेलं होतं. ती नजर जणू माझ्या काळजात घुसली होती. मला आतून हालवून गेली होती. संध्याकाळी नवरा घरी आला, तेव्हा मी त्याला काहीच सांगितलं नाही. तो आधीच थकून आलेला होता. मी अजून काही बोलले असते तर तो आणखी काळजीत पडला असता. मी मनातल्या मनात ठरवलं की जर तो माणूस पुन्हा आला तर मी जास्त काळजी घेईन. पण माझ्या मनात आता संशयाने जन्म घेतला होता. मला कळून चुकलं होतं की तो फक्त कागद द्यायला आला नव्हता आणि हेही समजलं होतं की तो फक्त आज पहिल्यांदाच आला नव्हता, तरी शेवटच्या वेळीस नाही. दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच माझ्या मनात एक विचित्र अस्वस्थता होती. जणू काहीतरी घडणार आहे. मी सासूबाईंना स्वच्छ कपडे घालून दिले.
जेवण दिलं आणि काम संपताच दारावर थाप पडली. हृदय जोराजोरात धडधडायला सुरुवात केली. मी डोकावून पाहिलं. तोच होता. हातात एक फाईल होती आणि त्याच्या चेहऱ्यावर एक असं हास्य होतं. जणू त्याला माहीत होतं की दार कोण उघडणार आहे. मी हळूच दार उघडून अंतर ठेवतच विचारलं, "जी, काय काम आहे?" "काल मी कागद द्यायला विसरलो होतो. तोच द्यायला आलोय." असं म्हणून अशा प्रकारे हसला, जणू काहीतरी लपवत होता. मी पटकन म्हणाले, "तुम्ही त्यांना ऑफिसमध्येच द्या. ते उद्या येतील. आता ते घरात आराम करत आहे." त्याने फाईल पुढे केली. "ही घ्या. संध्याकाळी त्यांना द्या." मी पटकन फाईल घेतली आणि दार बंद केलं. पण दार बंद होण्याआधी त्याचे डोळे माझ्या चेहऱ्यावर असे खिळले होते, जणू तो काहीतरी मनात साठवून घेत होता. मी दार लावून कडी घातली आणि सासूबाईजवळ येऊन बसले. माझं हृदय जोरजोरात धडधडत होतं. माझ्या हातात घामाने ओले झाले होते. तो अनोळखी माणूस आता अनोळखी राहिला नव्हता. तो माझ्या मनशांतीचा शत्रू बनला होता. तो वारंवार काहीतरी कारण काढून येऊ लागला. कधी कोणती फाईल, तर कधी सोडायलाच यायचा, तर कधी जुन्या पावतीचा संदर्भ घेऊन पुन्हा दारावर थाप मारायचा. मला आश्चर्य वाटलं होतं, की एक ऑफिसचा मालक इतक्या व्यस्त माणूस वारंवार एका मजुराच्या घरी येऊन अशी छोटी-मोठी कामं का करत आहे? माझ्या मनात शंकेचं बीज पेरलं गेलं होतं. ते त्याच्या प्रत्येक भेटीनंतर अधिकच गडद होत चाललं होतं. प्रत्येक वेळी जेव्हा तो यायचा, तेव्हा त्याची नजर माझ्या संपूर्ण अस्तित्वाला जणू गिळायला उठायचे. जणू माझ्या चेहऱ्यावरची उदासीनता, थकवा आणि असह्यता या सगळ्यांची कहाणी त्याने वाचली होती. मी स्वतःला त्याच्या नजरेपासून वाचवण्याचा खूप प्रयत्न करायचे, पण ती नजर माझा पिच्छा सोडत नव्हती. एक दिवस दुपारच्या वेळी तो अचानक आला. नवरा कामानिमित्त शहराबाहेर गेला होता. दारात त्याला पाहून मी आतून पूर्णपणे हादरले. मी घाबरून म्हणाले, "ते घरी नाहीत. तुम्ही उद्या या." पण तो दारातून हटायला तयार नव्हता आणि काम संपताच दारावर थाप पडली. हृदयाने जोरात जोरात धडधडायला सुरुवात केली. मी डोकावून पाहिलं. तोच होता. हातात एक फाईल होती आणि चेहऱ्यावर एक असे हास्य होते, जणू त्याला माहीत होतं की दार कोण उघडणार आहे. मी हळूच दार उघडून अंतर ठेवतच विचारलं, "जी, काय काम आहे?" "काल मी कागद द्यायला विसरलो होतो. तोच द्यायला आलो." असं म्हणून अशा प्रकारे हसला, जणू काहीतरी लपवत होता. मी पटकन म्हणाले, "तुम्ही त्यांना ऑफिसमध्येच द्या. ते उद्या येतील. आता ते घरात आराम करत आहे." त्याने फाईल पुढे केली. "ही घ्या. संध्याकाळी त्यांना द्या." मी पटकन फाईल घेतली आणि दार बंद केलं. पण दार बंद होण्याआधी त्याचे डोळे चेहऱ्यावर खिळले होते. जणू तो काहीतरी मनात साठवून घेत होता. मी दार लावून कडी घातली आणि सासूजवळ जाऊन बसले. माझं हृदय जोरजोरात धडधडत होतं. माझे तळहात घामाने ओले झाले होते. तो अनोळखी माणूस आता अनोळखी राहिला नव्हता. तो माझ्या नशिबाचा, मनशांतीचा शत्रू बनला होता. तो वारंवार काहीतरी कारण काढून येऊ लागला. कधी कोणती फाईल सोडायला यायचा, तर कधी जुन्या पावतीचा संदर्भ घेऊन पुन्हा दारावर थाप मारायचा. मला आश्चर्य वाटलं होतं, की एक ऑफिसचा मालक इतका व्यस्त माणूस वारंवार एका मजुराच्या घरी येऊन अशी छोटी-मोठी कामं का करत आहे? माझ्या मनात शंकेचं बीज पेरलं गेलं होतं, जे त्याच्या प्रत्येक भेटीनंतर अधिकच गडद होत चाललं होतं. प्रत्येक वेळी जेव्हा तो यायचा, तेव्हा त्याची नजर माझ्या संपूर्ण अस्तित्वाला जणू गिळायला उठायची. जणू माझ्या चेहऱ्यावरची उदासीनता व आणि असंहिता या सगळ्यांची कहाणी त्याने उचलली होती. मी स्वतःला त्याच्या नजरेपासून वाचवण्याचा खूप प्रयत्न करायचे, पण ती नजर माझा पिच्छा सोडत नव्हती. एक दिवस दुपारच्या वेळी तो अचानक आला. नवरा कामानिमित्त शहराबाहेर गेला होता. दारात त्याला पाहून मी आतून पूर्णपणे हादरले. मी घाबरून म्हणाले, "ते घरी नाहीत. तुम्ही उद्या या." पण तो दारातून हटायला तयार नव्हता. तो म्हणाला, "मला तुमच्याशीच बोलायचं आहे. काहीतरी खाजगी आहे, जे कदाचित तुम्हीच समजू शकाल." मी अर्धा दरवाजा उघडा ठेवून मनावर बर्फासारखे शांतता आणत म्हणाले, "तुम्हाला जे काही बोलायचं आहे ते माझ्या नवऱ्यासमोर बोला. मला कोणत्याही खाजगी विषयावर बोलायचं नाही." त्याने हलकेच हसून म्हटले, "बाईसाहेब, तुमच्यासारख्या स्त्रीने या झोपडीत राहण्याचा काय अर्थ आहे? महाल, दागदागिने, गाड्या, आरामदायक आयुष्य हे सगळं तुम्हाला मिळू शकते.
जर तुम्ही माझ्यासोबत आलात तर. हे वाक्य माझ्या कानात घुमलं. जणू कोणीतरी माझ्या अस्तित्वावरच थापड मारली. माझ्या हृदयाचे ठोके वाढले होते. हात कापू लागले. माझ्यासाठी तो क्षण असह्य होता. माझ्याच घरात, माझ्याच दारात जिथे मी माझ्या इज्जतीचे रक्षण केलं होतं, तेच स्थान आता माझ्यासाठी शरमेची जागा बनलं होतं. मी नजर खाली झुकवून म्हणाले, "लाज वाटायला पाहिजे तुम्हाला. मी विवाहित आहे आणि माझ्या नवऱ्याच्या अनुपस्थितीत असं बोलणं तुमचा हेतू स्पष्ट करतं." तेव्हा तो हसून म्हणाला, "मला माहीत आहे, तुम्ही विवाहित आहात, पण तुमच्या नशिबात ही गरिबी, हे कष्ट, ही घाण नाही लिहिलेली. तुझ्यासारख्या स्त्रियांना महालावर राज्य करतात. त्यांच्यासाठी दासी असतात. त्या स्वतः कुणाची सेवा करत नाहीत." मी कठोरपणे उत्तर दिले, "ज्या स्त्रीने स्वतःला आपल्या आईप्रमाणे सासूच्या सेवेसाठी वाहून घेतलं आहे, तिला तुमच्यासारख्या मुलाची गरज नाही. इज्जतीची किंमत दागिन्याची केली जाऊ शकत नाही." तो थोडा थबकला. कदाचित त्याला माझ्याकडून इतक्या तीव्र प्रतिक्रियेची अपेक्षा नसावी. पण त्याच्या चेहऱ्यावरचा गर्विष्ठपणा आणि अहंकार अजूनही कायम होता. त्याला माहीत होतं की तो श्रीमंत आहे, शक्तिशाली आहे आणि स्त्रियांना विकत घेऊ शकतो. मी दाराच्या आत ठेवलेली थोडी फळं आणि बिस्किटे त्याच्या पुढे केली आणि म्हणाले, "घरात फक्त एवढाच पाहुणचार आहे. जर तुम्हाला काही काम होतं तर हे घ्या, नाहीतर परत जा." मी माझ्या संपूर्ण सभ्यतेने स्वतःला मजबूत ठेवलं होतं, पण आतून मी थरथर कापत होते. त्याची नजर, त्याची बोलण्याची पद्धत सगळंच माझ्यासाठी भीतीचं कारण बनलं होतं. तो काही क्षण शांत राहिला, मग हळूच म्हणाला, "ठीक आहे, पण लक्षात ठेव, माझा प्रस्ताव अजून संपलेला नाही." असं म्हणून तो मागे वळला आणि दारातून निघून गेला. पण त्याचे शब्द आणि त्याच्या पावलांचा आवाज जणू भिंतीवर कोरला गेला होता. दार बंद केल्यानंतर मी सुन्न झाले. काही वेळ मी तशीच जमिनीवर बसून राहिले. माझे हात घामाने भिजले होते. मनात वादळ उठलं होतं आणि डोळ्यात एक अनोळखी ओल आली होती. मी खोलीत जाऊन आतून दार लावून घेतलं आणि माझ्या सासूबाईंच्या पायाशी जाऊन बसले. त्या शांत होत्या, डोळे मिटून पडून होत्या. मला त्यांना काही सांगावंसं वाटलं नाही. पण त्यांचं शांत अस्तित्व माझ्यासाठी एक ढाल होतं. मी त्यांचे पाय दाबू लागले. कदाचित त्यांच्या जवळ बसून मला थोडी शांतता मिळेल. मी मनातल्या मनात शपथ घेतली की माझ्या इज्जतीला, माझ्या स्वाभिमानाला कधीच धक्का लागू देणार नाही. मग कितीही गरीब असो वा कितीही दुःख. माझी निष्ठा, माझे संस्कार आणि माझा प्रामाणिकपणा मी कधीच डगमगू देणार नाही. त्या रात्री माझा नवरा परत आला. तेव्हा त्याचा चेहरा पाहून मी काही क्षणासाठी सगळं विसरून गेले. त्याचा थकवा, त्याचा आपलेपणा आणि त्याचं हसू हेच माझं सर्वस्व होतं. मी शांतपणे त्याच्यासाठी जेवण वाढलं, पाणी दिलं आणि त्याच्या गोष्टी ऐकल्या. मी त्यांना दिवसा घडलेला प्रसंग सांगितला नाही, कारण मला माहीत होतं की त्याने काही बदलणार नाही. उलट घरात एका नव्या दुःखाचा जन्म होईल. मी ठरवलं होतं की आता मला माझ्या पद्धतीनेच त्या सैतानाचा सामना करायचा आहे आणि त्यासाठी सर्वात आधी मला माझं मन मजबूत करायचं होतं, जेणेकरून त्याचा कोणताही प्रस्ताव माझ्या निश्चय डगमगू देऊ शकणार नाही. माझ्यासाठी तो क्षण आयुष्यातील एका मोठ्या परीक्षेची सुरुवात होती. एका स्त्रीसाठी सर्वात मोठी परीक्षा तेव्हाच असते, जेव्हा तिच्या स्वाभिमानावर हल्ला होतो. मी माझ्या संपूर्ण इज्जतीसह आणि स्वाभिमानासह माझ्या घराच्या भीतींना वाचवण्याचा निश्चय केला होता. मी मला कळून चुकलं होतं की काही लोक पैसा आणि सत्तेच्या गर्भात माणसांना वस्तू समजू लागतात आणि स्त्रीला तर एक कमजोर जीव. पण मी ती स्त्री होते जी नवऱ्यावरील निष्ठेच्या मजबूत किल्ल्यात बंद होते, ज्याला कोणतीही लालसा जिंकू शकत नव्हती. मी नजर झुकवून त्याला म्हणाले होते, "मी एक विवाहित स्त्री आहे आणि माझी निष्ठा फक्त माझ्या नवऱ्याची आहे." माझे शब्द कदाचित अडखळत होते, पण माझ्या हेतूत कोणताही खोटेपणा नव्हता. त्या क्षणी मला माझ्या आईने शिकवलेली गोष्ट आठवली. स्त्रीची सर्वात मोठी दौलतीची निष्ठा असते. मुली, ती कधी गमावू नकोस. मला माहीत होतं, ज्यावेळी मी हे वाक्य बोलत होते, तेव्हा माझ्या मनात अनेक भावना एकत्र कल्लोळ करत होत्या. राग, भीती आणि सर्वात जास्त त्यांनी खरं प्रेम, जे मला माझ्या साध्या नवऱ्यात जडलं होतं. तो माणूस तो असा माणूस होता,
ज्याच्या आयुष्यात कदाचित ऐशोआराम नव्हता, पण ज्याच्या नजरेत एक प्रकारची लाज होती, जी आजकालच्या पुरुषामध्ये क्वचितच असते. माझा नवरा गरीब होता, पण त्याचं मन श्रीमंत होतं. तो आपल्या कमाईचे पैसे माझ्या हातात ठेवताना म्हणायचा, "ही तुझ्या हाताची बरकत आहे. मी जे काही कमवतो ते तुझ्या प्रार्थनेचं फळ आहे." तो छोटी मोठी कामं करायचा. कधी दिवसभर मजुरी, तर कधी दुकानात सामान उचलण्याचे काम. पण संध्याकाळी जेव्हा घरी यायचा, तेव्हा त्याच्या डोळ्यात थकव्यापेक्षा जास्त शांतता असायची. तो नेहमी हसून घरात यायचा, जणू जगातल्या सगळ्या अडचणी बाहेर सोडून आला आहे. त्याचं प्रेम मी कधी शब्दात ऐकलं नाही, पण त्याच्या वागणुकीतून, त्याच्या शांततेतून आणि त्याच्या प्रत्येक लहान-सहान प्रयत्नातून मला कळत होतं, की तू माझ्यावर किती जीवापाड प्रेम करतेस. मला आठवतंय, एका रात्री खूप जोराचा पाऊस होता. छतातून पाणी गळू लागलं. नवऱ्याने कपड्याच्या मदतीने पाणी थांबवलं आणि मग त्या ओल्या छताखाली माझ्यासाठी कोरडी जागा केली, जेणेकरून मी शांतपणे झोपू शकेल. तो स्वतः एका कोपऱ्यात बसून रात्रभर जागत राहिला. त्या क्षणी मी विचार केला, ज्या माणसासाठी माझी झोप, माझा आराम इतका महत्त्वाचा आहे, त्याची साथ मी कशी सोडू? फक्त काही दागिने आणि गाड्यांसाठी? मी निष्ठावान माणसाला धोका देऊ शकते का? माझ्या आतून लगेच उत्तर आलं, नाही. तो श्रीमंत माणूस आता उघडपणाने माझ्यावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करू लागला होता. तो म्हणायचा, तुमच्यासारख्या स्त्रिया गरिबीत कोमेजून जातात. तुमच्यासारखं सौंदर्य महालावर राज्य करते. तो माझ्यासमोर एका स्वप्नाचं एक जग उभा करण्याचा प्रयत्न करायचा आणि म्हणायचा, फक्त एक पाऊल उचल, तुझं आयुष्य बदलेल. पण मला माहीत होतं, माझं आयुष्य कदाचित बाहेरून बदलेल, पण माझ्या मनाची शांती कायमची निघून जाईल. निष्ठेची सावली, त्यात मी पर्यंत जगत आले होते, तेच माझ्यासाठी ऊन बनेल आणि मला जाळून टाकेल. मी प्रत्येक वेळी त्याचं बोलणं शांतपणे ऐकून घ्यायचे, नजर खाली झुकवायचे आणि मनातल्या मनात देवाचा धावा करायचे. माझे सिद्धांत, माझे संस्कार आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझी विवेकबुद्धी मला थांबवत होती. मी अशा घरातून आले होते, जिथे इज्जत ही सर्वात मौल्यवान वस्तू होती. माझ्या आईने मला शिकवलं होतं, प्रामाणिकपणा आणि निष्ठा कधीही विसरू नकोस, भलेही उपाशी मरण्याची वेळ आली तरी. आणि तिची ती शिकवण नेहमीच मनात जपली होती. मी कोणत्या परीक्षेतून जात आहे याचा माझ्या नवऱ्याला कधी अंदाजच आला नाही. मी त्याला हे कधीच सांगितलं नाही, कारण मला माहीत होतं, की तो आतून तुटून जाईल. त्याचा स्वाभिमान त्याला आतून खाऊन टाकेल. जेव्हा त्याला हे कळेल, की कोणी दुसरा पुरुष माझ्या बायकोवर म्हणजे त्याच्या बायकोवर वाईट नजर ठेवून आहे, मी हे शांत युद्ध माझ्या मनापुरतं मर्यादित ठेवलं. प्रत्येक दिवशी, प्रत्येक क्षणी मी माझ्या विवेकबुद्धीला प्रश्न विचारला आणि प्रत्येक वेळी मला एकच उत्तर मिळायचं, तुझ्या मार्गावर आहेस, तोच तुझा स्वाभिमान आहे. रात्री जेव्हा सासूबाईच्या खोलीतून कणाण्याचा आवाज यायचा आणि मी धावत त्यांच्या अंथरुणाजवळ जायचे, तेव्हा मला वाटायचे, की देवाने मला याच परीक्षेसाठी निवडलं आहे. आणि कदाचित माझी ही सेवाच माझ्या नवऱ्याच्या मनात माझी किंमत वाढवत होती. मी आयुष्याकडे कधीच एखाद्या फिल्मीप्रमाणे पाहिले नाही, तर त्याला एक कठोर सत्य म्हणून स्वीकारलं. माझ्यासाठी प्रेमाचा अर्थ केवळ शब्द नव्हते, तर तो प्रत्यक्षात होता, जो मी त्या साध्या माणसासोबत घालवला होता, ज्याने मला दुःख देण्याचा कधीही विचार केला नाही. आज मी हे सगळं आठवते, तेव्हा माझ्या मनात एक विचित्र शांतता पसरते. त्या साध्या नवऱ्यासोबत घालवलेले क्षण, स्वतःचा शांतपणा, त्याच्या हाताचे कष्ट, हीच माझी खरी दौलत आहे. मला जे काही लालच दिलं गेलं, ते माझ्या श्रद्धेसमोर, माझ्या विश्वासासमोर कमजोर पडलं. मी माझ्या इज्जतीला कोणतीही किमतीवर विकणार नाही. ही जी शपथ मी घेतली होती, ती माझ्या चरित्राचा भाग बनली होती. त्यामुळेच आज मी त्या नात्यात फक्त सुरक्षितच नाही, तर एक मजबूत आणि साध्या आपण पवित्र नात्यात आहे. तो श्रीमंत माणूस आता उघडपणे मला लालच दाखवू लागला होता. आता तो पडद्याआड बोलत नव्हता, ना शब्दामध्ये सभ्यता ठेवत होता. आता जणू त्याला कळून चुकलं होतं का मी त्याची कमजोरी आहे.
किंवा तो माझी असहाय्यता ओळखून माझ्यावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. एकदा तो म्हणाला, "तू फक्त हो म्हण, मी तुला या झोपडीतून काढून शहरातल्या सगळ्यात चांगल्या भागात एक घर घेऊन देईन." मी त्याचं बोलणं ऐकलं आणि नजर खाली झुकवली. माझं मन घाबरत होतं, पण माझ्या जिभेला जणू लॉक लागलं होतं. अशी वाक्य ऐकून जी स्त्री घाबरणार नाही ती स्त्री नाही तर दगड असेल. पण मी तो दगड नव्हते, ज्यावर कोणताही वार सहज होऊ शकेल. मी तो खडक बनण्याचा प्रयत्न करत होते, ज्यावर कोणतीही जखम आपलं निशाण सोडू शकणार नाही. कधीकधी तो माझ्या नवऱ्याच्या कामावर गेल्यानंतर लगेचच आमच्या गल्लीच्या कोपऱ्यावर उभा असायचा. जणू तो मला संधी देत होता, की जर मला हवं असेल तर मी जाऊ शकते. मी अनेकदा त्याच्याकडे न पाहताच पटकन दार बंद करून द्यायचे. मला माहीत होतं, की जर नवऱ्याला हे सगळं कळलं तर तो आतून तुटून जाईल. तू तो खूप हळव्या मनाचा माणूस होता. त्याचा स्वाभिमान त्याला कधीच माफ करणार नाही. ही कोणी त्याच्या बायकोकडे अशा नजरेनं पाहावं किंवा तिच्याशी असं बोलावं आणि मला हे ओझर माझ्या नाजूक नात्यावर टाकायचं नव्हतं. त्यामुळे मी प्रत्येक गोष्ट मनात ठेवायचे. प्रत्येक भीती आतल्या आत दाबून टाकायचे आणि दररोज एक नवीन हिंमत घेऊन त्या दारातून बाहेर पडायचे. मी स्वतःलाच वचन दिलं होतं, की काहीही झालं तरी माझ्या चरित्रावर डाग लागू देणार नाही. मी विचार करायचे, माझी निष्ठा इतकी स्वस्त आहे का, की दागदागिने, एक आरामदायक आयुष्य किंवा एक मोठं घर मला भुरळ पाडू शकेल का? मी माझ्या स्वाभिमानाला त्याच्या नजरेचं बळी कधीच होऊ दिलं नाही. मला माहीत होतं, की तो मला एक स्त्री म्हणून नाही तर एक वासना म्हणून पाहत होता. माझी आणि मी त्याची वासना बनून माझ्या देवापुढे, माझ्या नवऱ्यापुढे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःच्या नजरेत शर्मिंदा होऊ शकत नव्हते. नवऱ्याचा चेहरा रोज बघायचे. त्याचं साधं प्रेम, ते लाज, ते आपलेपणा, जो न बोलता तो माझ्यासाठी दररोज मजुरी करून यायचा. हेच मला प्रत्येक परीक्षेसमोर उभं राहण्याची ताकद द्यायचं. त्याच्या हाताचा जो राखटपणा, त्याचं ते शांत हसू, माझ्या आतलं सगळं वादळ शांत करून टाकायचा. मी विचार करायचे, की एक क्षणाच्या चुकीमुळे मी हे प्रेम गमावून बसीन. एका क्षणाच्या लालसेपोटी हे माझं जग उद्ध्वस्त करून टाकू शकत नाही. मी स्वतःला पुन्हा एकदा विश्वास दिला. मी कमजोर असू शकते, पण मी विकली जाऊ शकत नाही. मी वाकू शकते, पण मी झुकणार नाही. एक दिवस तो माणूस माझ्या दारावर उभा होता. चेहऱ्यावर तोच विश्वास. त्याच्या हातात एक मोठं पॅकेट. मी दाराच्या आतूनच विचारलं, "काय आहे?" तो म्हणाला, "याने तुझा रस्ता बदलू शकतो. फक्त हो म्हण." मी काही उत्तर न देता दार बंद करून घेतलं आणि आत येऊन जमिनीवर बसून गेले. माझं हृदय इतक्या जोराजोरात धडधडत होते, माझ्या डोळ्यातून नकळत अश्रू वाळू लागले. मी खोलीतल्या भिंतीकडे पाहिलं. तिथे एक छोटासा फोटो लावलेला होता, आमच्या लग्नाचा दिवसाचा. माझा हात नवऱ्याच्या हातात होता आणि दोघांच्याही चेहऱ्यावर एक साधं निर्मळ सुख होतं. मी त्या फोटोकडे पाहिलं आणि स्वतःला विचारलं, हे बंधन, हे वचन, हा विश्वास, या सगळ्यांची काहीच किंमत होऊ शकत नाही. कोणतीही दौलत, कोणतेही दागिने हे विकत घेऊ शकत नाही. परीक्षा प्रत्येक पावलावर होती, पण प्रत्येक वेळी मी माझ्या देवाकडे योग्य मार्ग दाखवण्यासाठी प्रार्थना केली, हिंमत मागितली आणि तो मला मदत देत होता. जेव्हा त्या श्रीमंत माणसाला दिसलं, की मी त्याच्या ताब्यात येत नाही आहे, त्याने तेव्हा त्याने माझ्या नवऱ्याच्या नोकरीवर वार केला. माझ्या नकाराला त्याने कदाचित आपला अपमान समजला आणि बदला घेण्यासाठी निर्णय घेतला. आधी नवऱ्याला ऑफिसमध्ये मुद्दाम दुर्लक्षित केलं जाऊ लागलं. मग छोट्या छोट्या चुका म्हणून त्याला बोलणी खावी लागली. नवऱ्याला कळतच नव्हतं की अचानक वातावरण असं का बदललं आहे. काही दिवसांनी त्याला बोलावून सांगण्यात आलं की तुमच्या कामाची आता गरज नाही. तो रिकाम्या हाताने जड पावलाने घरी परतला. त्याच्या डोळ्यात लाज होती. तो एक स्वाभिमानी माणूस जेव्हा अनुभवतो, जेव्हा त्याच्या घरातील चूक भिजायला लागते. मला ही बातमी कळताच माझं हृदय जणू जमिनीतच खचलं. आम्ही जे आधीच रोजच्या खर्चासाठी झगडत होतो, ते आता पूर्णपणे निराधार झालं होतं. घरातलं रेशन दिवसेंदिवस कमी होत होतं.
साखर आणि पीठ मोजून मापून वापरावलं जाऊ लागलं. 2 महिन्यापासून विजेचं बिल भरलं नव्हतं. वीज कापण्याची नोटीस आली होती. संध्याकाळी जेवण बनवताना पातेल्यातल्या इतक्या कमी डाळ असायची की माझी प्लेट बाजूला ठेवायची आणि नवऱ्याला म्हणायचे, माझे डोके दुखते, भूक नाही आहे. तो माझं खोटं ओळखायचा, पण कधीच काही बोलायचं नाही. फक्त शांतपणे घास मोडत राहायचा. मी विचार करायचे की मी जर गेले तर या आईचं काय होईल? ती आई जी आता चालूही शकत नव्हती, जिच्यासाठी प्रत्येक दिवस एक नवीन परीक्षा असते. ती आई जी कधी आपल्या मुलीच्या प्रेमासाठी आसुसलेली असेल, ती आता माझ्या आधारावर जगत आहे. ती माझ्या हाताने जेवते, माझ्या आधाराने स्वच्छतागृहात जाते, माझ्या मांडीवर डोकं ठेवून झोपते. मी तिला कसं सोडू शकते? तिचं दुःख तिचं दुःखद बनलं होतं. मला माहीत होतं की जर मी स्वतःला विचारलं, वाचवलं, तर तिचं काय होईल? तिला कोण सांभाळणार? तिची सेवा कोण करणार? हा विचार येताच माझे पाय जमिनीवर घट्ट रोवली जायची. नवऱ्याची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली होती. एक दिवस संध्याकाळी जेव्हा तो घरी आला, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर प्रचंड थकवा दिसत होता. मी पाणी दिलं, तरी तो शांतपणे पाणी प्यायला, पण काहीच बोलला नाही. रात्री जेव्हा सगळे झोपले, तेव्हा तो माझ्याजवळ येऊन बसला म्हणाला, मला माफ कर, मी तुला काहीच देऊ शकलो नाही. ना चूल, ना मूल, ना शांतता, ना सुरक्षितता. तुला हवं असेल तर त्याचे बोलणे मध्येच थांबवले. बस, असं काही बोलू नका. माझ्याकडे जे काही आहे तो तुम्ही दिलेला मान, तुमचं प्रेम. मला आणखी काही नको. माझ्या डोळ्यातील अश्रू वाहू लागले आणि तो शांतपणे माझा हात धरून बसून राहिला. आम्ही दोघे एकमेकांकडे फक्त पाहत होतो. काहीच बोललो नाही. पण त्याच्या शांततेत ते वचन होतं. ते शब्दापेक्षा कितीतरी पटीने अधिक मजबूत होतं. त्याच्या त्या क्षणी मी स्वतःशी पुन्हा एकदा नवीन निश्चय केला. मी कधीही हार मानणार नाही. मग तो माणूस कितीही कारस्थानी करो. मी माझी निष्ठा आणि सेवा आणि माझा प्रामाणिकपणा यापासून मागे हटणार नाही. दिवस जात होते आणि परिस्थिती जैसी थी होती. पण आता माझी हिंमत वाढली होती. मी घरातल्या एका कोपऱ्यात जुन्या चादरी बाजूला सारून शिलाई मशीन साठी जागा केली. ती जुनी मशीन माझ्या सासूबाईच्या तरुणपणाची आठवण होती. मी ती दुरुस्त करून आणली आणि कामाला सुरुवात केली. मी गल्लीतल्या बायांचे कपडे शिवायला सुरुवात केली आणि हळूहळू थोडे थोडे पैसे येऊ लागले. तो माणूस अजूनही त्याचे सर्व डावपेच वापरतच होता. पण मी आता एक नवीन स्त्री बनले होते, जिला हे माहीत होतं की असहाय्यतासोबत जेव्हा मेहनतीची जोड मिळते, तेव्हा देव नक्कीच मदत करतो. मला खात्री होती की माझ्या देवाने जर मला परीक्षेत टाकलं आहे, तर यानंतर माझ्यासाठी नक्कीच काहीतरी चांगलं लिहिलं असेल. फक्त मला माझा मार्ग सोडायचा नाही, कोणापुढे मान झुकवायची नाही आणि माझ्या चरित्र्यावर रक्षण करायचं, हाच माझा खरा विजय असेल. ज्यापुढे प्रत्येक कारस्थान, प्रत्येक मोह आणि प्रत्येक दुःख हार मानेल. एक दिवस मी आंघोळ करून बाहेर आले. आकाशात सूर्य प्रचंड तपत होता. उन्हाळा शिगेला पोहोचला होता आणि दिवसा अंगणात उन्हाचे कडक किरण प्रत्येक गोष्टीवर निर्दयीपणे पडत होते. मी तसा माझा पदर नीट करत सासूबाईंच्या खोलीकडे पाऊल टाकले, तेव्हा एका विचित्र शांततेने माझं स्वागत केलं. त्या सहसा कोणत्या ना कोणत्या कारणाने आवाज द्यायच्या, कधी पाणी मागायच्या, कधी हात धरून काहीतरी सांगायच्या. पण आज सगळीकडे शांतता पसरली होती. तेव्हा मी आत गेले. तेव्हा जे दिसलं ते पाहून माझे पाय जमिनीलाच टेकले. त्यांची खाट खोलीच्या बाहेर उन्हात सरकलेली होती आणि सूर्यकिरण थेट त्यांच्या चेहऱ्यावर पडत होते. त्यांचे डोळे उघडे होते, पण त्यात एक विचित्र शांतता आणि रिकामपण होता. तो क्षण माझ्यासाठी असा होता, जणू कोणीतरी माझ्या शरीरातून माझा आत्माच खेचून घेतला आहे. माझे हात तिथेच थांबले, जीभ जड झाली आणि डोळ्यातून अश्रू वाहू लागले. माझ्या सासूबाई यांचा प्रत्येक त्रास, प्रत्येक श्वास आता माझ्या दिवसाचा भाग बनला होता. त्या आता कायमच्या शांत झाल्या होत्या. ज्या स्त्रीला मी माझ्या आईसारखं मानलं, जिच्या आयुष्याला मी माझं नशीब समजलं, ती आज मला सोडून एकटं गेली होती. मी त्यांच्या चेहऱ्यावरून हात फिरवला आणि मला जाणवलं
की त्यांच्या चेहऱ्यावर एक विचित्र समाधान पसरलं आहे. जणू त्या शांतपणे गेल्या होत्या. जणू जाण्यापूर्वी त्या काहीतरी सांगून गेल्या होत्या. पण शब्दांनी नाही तर आपल्या शांततेने. मी माझे अश्रू पुसत नवऱ्याला आवाज दिला, जो खोलीत कसला तरी विचारात गढून गेला होता. तो येताच त्याची नजर आईच्या चेहऱ्यावर पडली आणि त्याचेही पाय थांबले. तो आईजवळ खाली बसला. तिचा हात हातात घेतला आणि पहिल्यांदाच मी माझ्या नवऱ्याच्या डोळ्यात अश्रू पाहिले. तो, जो नेहमी आपले दुःख आपल्या आत लपवायचा, तो आज आईच्या जाण्याने पूर्णपणे तुटला होता. आम्ही दोघेही शांतपणे बसून राहिलो. काहीच बोललो नाही. फक्त शांततेची सावली आमच्यामध्ये फिरत राहिली. अंत्यविधीची तयारी सुरू झाली. जेव्हा त्यांना घेऊन गेले तेव्हा माझं घर अगदी रिकामं वाटू लागलं. ते खाट त्यावर कित्येक वर्षापासून पडून होत्या, ती रिकामी झाली होती. खोली जिच्यात त्यांचा आवाज, त्यांचा श्वासाचा नाद घुमत होता, ती आता शांत होती. प्रत्येक भिंत, प्रत्येक कोपरा जणू त्यांच्या जाण्याचं दुःख व्यक्त करत होती. मी थकलेली, हरलेली शांतपणे त्याच खाटेवर जाऊन बसली. माझे डोळे आकाशाकडे लागले होते. सूर्य मावळत होता. तो सूर्य जो सकाळी त्यांच्या डोळ्यांना त्रास देत होता, तो आता आपला प्रकाश गमावत होता. जणू तोही त्यांच्यासोबत मावळत होता. नवरा शांतपणे माझ्या बाजूला येऊन बसला. काहीच बोलला नाही. आमच्या दोघांच्या शांततेत खूप काही होतं. उदासी, दुःख, त्या गेल्याचं एक अज्ञात समाधान. माझा हात आपोआपच त्यांच्या हातात जाऊन थांबला. त्याने जो प्रतिसाद दिला त्यात आभार होते, जाणीव होती आणि कदाचित पश्चातापही होता, की तो आपल्या आईसाठी काही जास्त करू शकला नाही. मी त्याच्या खांद्यावर डोकं ठेवलं. आम्ही एकमेकांना काहीच बोललो नाही. कोणतंही वचन दिलं नाही. फक्त एकमेकांचा आधार बनलो. तो एक दिवस माझ्या आयुष्यातील त्या दिवसापैकी एक होता, जो मी कधीही विसरू शकणार नाही. ज्या स्त्रीच्या सेवेला ही माझी पूजा मानलं होतं, तिची शेवटची उचकी माझ्या हृदयाच्या भिंतीवर कायमची कोरली गेली. मला असं वाटलं, जणू देवाने माझ्या संयमाचं फळ दिलं आहे. कदाचित ती आई, जी वर्षावरचे अंथरुणावर पडून होती, ती आता मुक्त झाली होती आणि माझ्या मनात एक समाधान होतं, की मी तिच्या सेवेत कोणतीही कसर ठेवणार नाही. मी माझं कर्तव्य पार पाडलं आणि तिच्या शेवटच्या श्वासापर्यंत तिच्यासोबत राहिले. ती खाट रिकामी आहे, पण तिचा सुगंध, तिचा आशीर्वाद आणि तिच्या आठवणी प्रत्येक खोलीत विखुरलेल्या आहेत. ते निघून गेली होती, पण आपल्या मागे खूप काही सोडून गेली होती. माझ्या डोळ्यात एक प्रार्थना, माझ्या मनात एक विश्वास आणि माझ्या आयुष्यात एक अशी शांतता जी कधी गोंगाट बनणार नाही, पण कधी संपणारच नाही. अंत्यविधीनंतर सगळे निघून गेले. मी त्याच खाटेवर बसून राहिले. तीच खाट ज्यावर माझी सासू कित्येक वर्ष असहायता पडून होती. तीच खाट जिची सेवा करता करता माझ्या हातांना फोड आले. तीच खाट जिचा कधी मला राग यायचा आणि कधी तिच्याबद्दल आपलेपणा वाटू लागायला लागला होता. आज ती रिकामी होती आणि तिची ती रिकामी जागा माझ्या हृदयाला अशी टोचत होती, जणू कोणीतरी आतून काहीतरी ओरडून बारडून काढलं आहे. माझे अश्रू थांबायचं नावच घेत नव्हते. मी कित्येक वेळा पदराने डोळे पुसले, पण ती ओल काही थांबायला तयार नव्हती. मन एक विचित्र ओझ्याने भरून गेले होते. जणू जन्मोजन्मीचा थकवा माझ्या शरीरावर उतरला होता. नवरा शांतपणे आपल्या खोलीत निघून गेला होता. तो तसाही खूप कमी बोलायचा आणि दुःखाच्या वेळी तर तो पूर्णपणे शांत व्हायचा. मी त्याला रडताना पाहिलं नव्हतं, पण आज त्याची शांतता एक किंकाळीसारखी होती. जणू प्रत्येक अश्रूत आतल्या आत मिळत होता. मला जाऊनही त्याच्या खोलीच्या दारापर्यंत जाता आलं नाही. जणू माझ्या पायातली ताकद संपली होती. मी फक्त त्याच्या खाटेवर बसून राहिले आणि आकाशाकडे पाहत राहिले. आकाशात ढग ढवळून पसरत होते. मंद वारा वाहत होता आणि मी जणू कोणत्या तरी उत्तराच्या शोधात होते, की एखादा इशारा. हे सगळं झालं की थकव्याने जणू माझं शरीर खडबडून टाकलं होतं. प्रत्येक वर्षापासून सतत चालत राहणं, न थांबता, न तक्रार करता, फक्त सगळं सहन करत राहणं, या सगळ्यांची मला आता आतली शांतता काढून घेतली होती. माझं मन एखाद्या आशेच्या वाटेवर डोळे लावून बसले होते.
एखादी नवी सुरुवात, एखादी नवी शांतता, पण ती कुठेच दिसत नव्हती. मी माझ्या पावलांच्या आयुष्याच्या त्या टप्प्यावर स्वतःला पूर्णपणे असहाय्य समजत होते. ना डोळ्यात प्रकाश उरला होता, ना मनात कोणती इच्छा. सगळं काही जणू संपलं होतं. मी थकले होते, खऱ्या अर्थाने थकले होते. मी इतकं काही सोसलं, इतकं काही सहन केलं, पण आज जेव्हा हे सगळं रिकामं झालं होतं, तेव्हा मी स्वतःला सांभाळू शकले नाही. माझ्या प्रार्थना वाया गेल्या होत्या. का माझ्या त्यागाची काहीच विनंती झाली नाही? का गिनती झाली नाही? का मी माझ्या नवऱ्यासाठी, माझ्या सासूबाईसाठी काही आणि माझ्या विवेकबुद्धीसाठी जे काही केलं, ते सगळं निरर्थक होतं का? हे प्रश्न माझ्या मनात वारंवार घुमू लागले. प्रत्येक क्षण एक प्रश्न म्हणून काळजात टोचत होता. पण मग माझ्याच मनाने एक उत्तर दिलं. तू ते सगळं यासाठी केलं कारण तो तुझा विश्वास होता. तो तुझा स्वभाव होता आणि संयमाचा फळ मिळायला फार उशीर लागतो. पण ते मिळतं नक्की. मी हार मानली नाही. ना त्या दिवशी ना कधी देवाला शरण गेले. हृदयाच्या तळापासून प्रार्थना केली. मान झुकवून म्हणाले, देवा, तुला माहीत आहे, मी तुझे आभार मानणं कधीच सोडलं नाही. आता मला हिंमत दे. मला ती शांतता दे, जिचं वचन तू ठेवणाऱ्यांना दिलं आहेस. ती प्रार्थना माझ्या ओठातून नाही तर माझ्या हृदयातून निघाली होती. आणि कदाचित तोच क्षण होता, जेव्हा माझ्या मनात एक हलकासा प्रकाशाचा किरण चमकला. जणू कोणीतरी आतून म्हटलं होतं, हा शेवट नाही, ही सुरुवात आहे. माझी नजर अंगणातल्या जुन्या झाडावर जाऊन थांबली. ते झाड जे वर्षानुवर्ष आमच्या घराच्या शांततेचा साक्षीदार होत होतं, ते आज काहीतरी वेगळं वाटत होतं. उन्हाचे किरण त्याच्या पानातून गळून जमिनीवर विचित्र चमक निर्माण करत होते आणि त्याच पानाच्या गर्दीतून एक हलकीशी चमक माझ्या डोळ्यात आदळली. आधी मला वाटलं की एखादा पक्षी किंवा काचेचा तुकडा तिथे अडकला असेल. पण मनात एक पाल चुकचुकली. मी हळूहळू त्याच्या जवळ गेले. फांद्या एका बाजूला केल्या, तर खाली मातीत काहीतरी दाबलेलं दिसलं. एक जुनं मातीने भरलेलं मडकं. मी माझ्या हाताने माती साफ केली, तेव्हा मडक्याचं झाकण दिसलं. माझं हृदय जोराजोरात धडधडू लागलं. इतक्या वर्षात इथे काहीच दिसलं नव्हतं. हे मडकं इथे कधी आणि कोणी ठेवलं गेलं? कोणी ठेवलं? हे सगळं माझ्यासाठी एक कोडं बनलं होतं. उत्सुकतेपोटी मी पटकन ते मडकं उचललं आणि एका सुरक्षित जागी येऊन बसले. मडक्याचे वजन नेहमीसारखं नव्हतं. जणू त्यात खरंच काहीतरी मौल्यवान लपलेलं होतं. मी एक क्षण थांबून असा श्वास घेतला. मग हळूच झाकण काढलं. आतलं दृश्य पाहून माझ्या अंगावर सर्रकन काटा आला. मडक्याच्या आत चमकणारे सोन्याचे दागिने ठेवले होते. हार, कानातले बांगड्या आणि काही जुन्या काळातील नाणीसुद्धा. एका क्षणासाठीचं तर माझा विश्वासच बसेना. मी पुन्हा हात लावून पाहिलं. प्रत्येक वस्तू खरी होती. हृदयाचे ठोके जणू बेकाबू झाले होते. डोळे आश्चर्याने विस्फाटले. हे सगळं कुठून आलं? कोणी ठेवलं? माझ्या मनात एकच नाव आलं, सासूबाई. ती स्त्री जिची मी वर्षानुवर्ष सेवा केली होती, ज्यांची शेवटची उचकी माझ्या हृदयावर कोरली गेली होती. कदाचित त्या शांतपणे माझ्यासाठी हे सगळं सोडून गेल्या होत्या. मी पटकन नवऱ्याला आवाज दिला. माझ्या आवाजात भीती होती आणि अविश्वासही. तो धावतच आला. माझ्या हातातला मडकं पाहून थबकला. मी त्याला म्हणाले, हे बघा, झाडाखालून मिळालं. त्याने मडक्याच्या आत डोकावून त्याच्या चेहऱ्यावर जणू एक सावली उतरली. डोळे पाणावले. तो हळूच म्हणाला, हे आईचे दागिने आहेत. लहानपणी आई सांगायची की तिने लग्नानंतर हळूहळू हे सगळं जमा केलं होतं. तिचं स्वप्न होतं की जेव्हा सून घरात येईल तेव्हा सगळे तिच्या हातात देईन. त्याचा आवाज भरून आला. कदाचित ते योग्य वेळ वाट पाहत असावी. त्याने एक एक दागिना हातात उचलला, जणू आपल्या आईच्या स्पर्शाला अनुभवत होता. मी शांतपणे त्याच्याकडे पाहत राहिले. मला वाटलं जणू सासूबाईचे ते शांत प्रेम, त्याचा तो मुकत्याग आज माझ्यासमोर एखाद्या आशीर्वादासारखा समोर आला आहे. ती स्त्री जी कधी आपल्या भावना व्यक्त करू शकली नाही, तिने आज आपल्या शांततेतून माझ्यावरचा विश्वास व्यक्त केला होता. माझ्या मनात एक विचित्र भावना दाटून आली. हे दागिने फक्त सोनं नव्हते, तर ते माझ्या संयमाचा, माझ्या त्यागाचं आणि माझ्या सेवेचं फळही होतं. सासूबाईंनी त्याच्या पद्धतीने मला तो जो मान दिला होता, जो दिसत नाही, बोलत नाही, फक्त अनुभवता येतो. मी ते मडकं माझ्या छातीशी कवटाळलं. जणू मी माझ्या सासूबाईच्या छातीला लागत होते. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. पण त्या अश्रूंना कृतज्ञतेचा रंग होता.
आनंदाचे ओल होते. आम्ही दोघांनी ठरवलं की हे दागिने जपून ठेवायचे. हे नवऱ्याला म्हणाले, आपण हवं तर हे विकून आपली परिस्थिती सुधारू शकतो. पण त्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाला, ही आईची शेवटची आठवण आहे. तिचं स्वप्न आहे. मी हे कसं विकू? त्याच्या या बोलण्याने माझ्या मनात त्याच्याबद्दल प्रेमाचा एक नवीन दरवाजा उघडला. त्या दागिन्याचं ओझं नव्हतं, तर तो एक दिलासा होता. जणू आशीर्वाद स्पर्श करून गेले होते. सासूबाईची ती शेवटची भेट माझ्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान ठेव बनली. केवळ सोन्याच्या रूपात नाही, तर त्यातील भावनांच्या रूपात. फक्त सोन्याच्या रूपात नाही, तर त्यात लपवलेल्या प्रेमाच्या आणि आशीर्वादाच्या रूपात. मी मनापासून म्हणाले, आई, तुम्ही जिथे कुठे असाल, माझं नक्की पूर्ण ऐकत असाल. तुमचे खूप खूप आभार की तुम्ही मला सुनेला मुलगी बनवलं. त्या दिवसानंतर माझीही मत दुप्पट झाली. माझं मन पूर्वीपेक्षा अधिक समाधानी होतं आणि माझे निश्चय पूर्वीपेक्षा अधिक मजबूत झाले होते. कारण आता माझ्याकडे एक खजिना होता, माझ्या सासूबाईच्या शांत प्रेमाचा खजिना, जो माझ्यासाठी जगातील कोणत्याही संपत्तीपेक्षा अधिक मोठा होता. आम्ही दोघांनी ठरवलं की आम्ही स्वतःच्या मेहनतीने परिस्थिती बदलू. आम्ही जी वर्षानुवर्ष सहनशीलता दाखवली, तीच आता आमची ताकद बनली होती. नव्याने पुन्हा रोजंदारीचे काम सुरू केले. तो सकाळी घरातून निघायचा आणि संध्याकाळी थकून भागून परत यायचा. मी बसून शिलाई आणि हस्तकलेचं काम सुरू केलं. सुरुवातीला फक्त गल्लीतल्या बायका ओढण्यांना लेस लावण्यासाठी यायच्या, पण हळूहळू काम वाढू लागले. मी जुन्या कपड्यापासून नवीन पद्धतीचे गळे, बाह्या आणि मुलींचे फ्रॉक बनवायला सुरुवात केली. माझ्या हातातील कौशल्याची लोकांना आवड निर्माण झाली आणि हळूहळू मला नियमित काम मिळू लागलं. आमच्या आयुष्यात पहिल्यांदाच थोडा वेग आला होता. आमचे दिवस आता फक्त उपासमारीचे दुःखात जात नव्हते, तर त्यात एक उद्देश आला होता. आम्ही दिवस-रात्र काम करायचं, पण मन समाधानी राहायचं. कारण ते सगळं आम्ही आमच्या सन्मानाने आणि मेहनतीने मिळवत होतो. नवऱ्याच्या डोळ्यातही आता निराशेऐवजी एक आशा आली होती आणि मी त्याच्या हिमतीची साक्षीदार बनले होते. तो माणूस ज्याला कधी जगाच्या नजरेत अपयशी साम्राज्य समजलं जायचं, तो आता माझ्यासाठी सर्वात यशस्वी माणूस बनला होता. घरात हळूहळू प्रकाश येऊ लागला. जुने पडदे हटवले गेले. जमिनीवर नवीन सतरंजी अंतरली गेली आणि स्वयंपाकघरात चमकणारी भांडी दिसू लागली. हे घर जे कधी एक ओझं वाटायचं, ते आता प्रेमाचा पाळणा बनलं होतं. प्रत्येक कोपऱ्यात जणू सासूबाईचे आशीर्वाद विखुरलेले होते आणि त्या आशीर्वादाने आमच्या संयमाला सार्थक केलं होतं. खोलीच्या कोपऱ्यात ठेवलेलं एक एक मडकं जे एका सामान्य मातीच्या भांड्यापेक्षा जास्त काहीतरी वाटत होतं, ते आता आमच्यासाठी सोन्यापेक्षाही मौल्यवान खजिना होत होतं. आम्ही त्याला एका लहानशा कपड्याने झाकून ठेवलं. जणू आईच्या आठवणी, शेवटच्या प्रेमाला आम्ही जपून ठेवलं होतं. आम्ही दोघांनी मिळून एक नवीन जग तयार केलं होतं, ज्याच्या पाया सत्य, संयम आणि त्या गावावर होता. जे सत्य, त्याची किंमत सुरुवातीपासून खूप जास्त वाटली. पण आता आम्हाला माहीत होतं की हेच सत्य आम्हाला सन्मान, शांतता आणि आनंदाचा खरा मार्ग दाखवेल. ते दागिनेच आम्ही विकत घेतले नाहीत, ती मेहनत आम्ही स्वतः केली. तो संयम जो आम्ही मनापासून ठेवला, हे सगळं आज आमच्या घराची शोभा बनलं होतं. मला कळून चुकलं होतं की सत्याची किंमत खरंच खूप मोठी असते, पण त्याचं फळ हे नेहमीच चिरकाल टिकणारं, पवित्र आणि सन्मानजनक असते. आम्ही प्रत्येक क्षण जो संयमाने काढला, प्रत्येक इच्छा जी नाकारली गेली, ते देवाने सगळं आम्हाला परत दिलं. प्रेमाच्या रूपात, आपुलकीच्या नात्याने आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक अशा शांततेच्या रूपात, जे दुसऱ्या कोणत्याही मार्गाने मिळणे शक्य नव्हते. ते मडकं जे कधी मातीने झाकलं होतं, आज आमच्या घराचा पाया बनले होते. काळासोबत परिस्थिती हळूहळू सुधारू लागली होती. जणू वर्षानुवर्षाच्या वादळानंतर निसर्गाने आमच्या संयमाचं फळ देण्यास सुरुवात केली होती. नवऱ्याने आपल्या प्रामाणिकपणाने आणि सातत्य मेहनतीने गल्लीच्या एका कोपऱ्यावर एक छोटंसं दुकान उघडलं. त्या दुकानात सामान कमी होतं, पण आपुलकी आणि मेहनतीची दौलत अमाप होती. तो सकाळी दुकान उघडायचा, स्वतःचं साफसफाई करायचा, सामान लावायचा आणि ग्राहकांशी नम्रपणे वागायचा.
मी सुद्धा शिलाईचे काम व्यवस्थित सांभाळलं होतं. माझं नाव आता परिसरात ओळखलं जाऊ लागलं होतं. लोक आपल्या मुलांचे कपडे, लग्नाचे पोशाख आणि हस्तकलेचे ऑर्डर्स देऊ लागले होते. आम्ही दोघेही दिवसभर थकायचं, पण रात्री चहाचा कप हातात घेऊन बसायचं. तेव्हा एक समाधान मनात उतरायचं. आम्ही जे काही खाल्लं, जे काही घातलं, ते सगळं आमच्या स्वतःच्या कमाईचं होतं. गरिबी अजूनही होती, पण सन्मानाने जगलेली गरिबी आम्हाला कधीच जखमी करत नव्हती. घर छोटं होतं, फर्निचर जुनं, पण आमची मनं मोठी झाली होती. प्रेम, आदर आणि स्वाभिमान हे आमच्या नात्यांचा दागिना बनले होते. मी अनेकदा संध्याकाळच्या वेळी त्या मडक्यामध्ये पाहायचे, जे अजूनही खोलीच्या कोपऱ्यात ठेवलेलं होतं. त्यावर ठेवलेला प्रकाश, पांढरा रुमाल आणि अजूनही सासूबाईच्या आशीर्वादाची सावली देत होतं. ते मडकं आमच्या आयुष्याचं केंद्र नाही, तर आमच्या कथेचा साक्षीदार होतं. त्यात असलेल्या दागिन्यांना आम्ही कधी हात लावला नाही. फक्त त्याला प्रेमाने पाहिलं आणि मनातल्या मनात सासूबाईंसाठी प्रार्थना केली. त्याच प्रार्थनांनी आमच्या मेहनतीला रंग दिला, आमच्या पावलांना रस्ता दाखवला आणि आमच्या मनाला शांतता दिली. कधी बाजारात गेले तर लोक कौतुक करायचे. म्हणायचे, ताई, तुमच्या शिलाईमध्ये मोठी सफाई आहे. तुमच्या बोलण्यात एक आपलेपणा आहे. तुमच्यासारख्या स्त्रिया कमी असतात. मी हसायचे, पण मनात मला माहीत असायचं की या बोलण्यामागे वर्षानुवर्षाचा संयम, शांतता आणि त्या स्वतःच्या विवेकबुद्धीची ठेवलेली निष्ठा जपलेली होती. मी कधीच सोपा मार्ग निवडला नाही आणि लाज माझ्या डोक्यावर मुकुट आहे. मला अनेकदा तो दिवस आठवतो, जेव्हा तो श्रीमंत माणूस मला जगातील ऐशोआरामाचं आमिष दाखवत होता. त्याचं बोलणं, त्याची वागणूक सगळं जणू माझ्या स्वाभिमानावर हल्ला करत होतं. जर त्या दिवशी मी माझ्या कमजोरीला माझ्या विचारावर हवी होऊ दिलं असतं, तर कदाचित आज मी एका मोठ्या घरात असते, पण एका तुटलेल्या व्यक्तीसोबत माझ्या आत्म्याला कधीच शांतता मिळाली नसती. हो, जेव्हा मी आरशात स्वतःला पाहते, तेव्हा माझ्या डोळ्यात थकवा नक्कीच दिसतो, पण त्यात सन्मानाची चमकही आहे. ही ती चमक आहे, जी फक्त सत्याने जगणाऱ्या स्त्रीच्या वाट्याला येते. माझं नाव, नवऱ्याचं नातं आता फक्त नवरा बायकोचं राहिलेलं नव्हतं, तर तो आता माझा सोबती आहे, माझा जीवनसाथी आहे, माझ्या संयमाचा साक्षीदार आहे. तो कधी जास्त बोलत नाही, पण त्याच्या नजरेत माझ्याबद्दलचा आदर मला स्पष्ट दिसतो. त्याला माहीत आहे की मी स्वतःला किती वेळा वाचवलं, आपल्या नात्याला वाचवलं, आपल्या इज्जतीला वाचवलं. आम्ही कधीच एकमेकांवर आरोप केले नाहीत, उलट एकमेकांचा आधार बनलो. कदाचित हेच होतं नातं. त्याला देवाने संकटाच्या वादळातून पार करून अधिक मजबूत केलं होतं. आता आमच्याकडे सगळं काही आहे. ते आमचं स्वतःचं आहे. आमच्या मुलांच्या चेहऱ्यावर हसू आहे, घरात बरकत आहे आणि मनात शांतता आहे. हे सगळं काही मी फक्त संयम, निष्ठा आणि स्वतःचा मार्ग स्वीकारून मिळवलं आहे. ज्याच्या आयुष्यातील सर्वात मोठा अभिमान हाच आहे की तो मी प्रस्ताव नाकारला, जो कदाचित काही क्षणासाठी सुख देऊ शकला असता, पण आयुष्यभरासाठी माझ्या आत्म्याला जखमी करून गेला असता. आता मी रात्री झोपताना जेव्हा देवांशी बोलते, तेव्हा माझ्या प्रार्थना मध्ये तक्रारी नसतात, तर त्या कृत्याने भरलेल्या असतात. मी म्हणते, हे देवा, तुझा आभार की तू मला योग्य मार्ग दाखवला आहे, मला सन्मान दिला आणि माझी मेहनत वाया जाऊ दिली नाही. प्रत्येक वेळी मनातून आवाज येतो, हो, माझा निर्णय अगदी योग्य आहे होता. हे आयुष्य जरी सोपी नव्हतं, तरी तो मार्ग निवडला, जो सन्मानाचा आणि सत्याचा होता. हेच माझं सर्वात मोठं यश आहे. ही एक अशी शांतता आहे, जी ना बाजारात विकत मिळते, ना कोणत्या महालात खरेदी करता येते. ना ही शांतता फक्त त्यांनाच मिळते, जे परीक्षेच्या काळातही सत्याच्या मार्गावरून ढळत नाही. आज जेव्हा मी माझ्या नवऱ्याला, मुलांना आणि आपल्या मेहनतीने सजलेल्या घराला पाहते, तेव्हा माझ्या ओठांवर नकळत एक हसू येतं. मनात सासूबाईंसाठी प्रार्थना निघते, नवऱ्यासाठी प्रेम जागृत होतं आणि स्वतःसाठी एक अभिमानाची भावना निर्माण होते. कारण मला माहिती आहे, माझी कहाणी साधी नसेल, पण माझं यश खूप मोठं आहे. जर तुम्हाला आजची कथा आवडली असेल, तर व्हिडिओला नक्की लाईक करा.